सर्व गुरुजी आणि वंदनांनो, आजचा दिवस साधा नाहीये. आजचा दिवस आहे न्यायाचा, विचाराचा आणि स्वाभिमानाचा. आज 14 एप्रिल म्हणजे भारताच्या इतिहासाचे गभीरगोच गौरवन्नं सुकायं अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं वीरतराज्यं सुधननेतं भीमरावं शरामि अतियम्पि बुद्धं शरणं गच्छामि ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि ततियम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अधीनदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि हुंसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 भीमस्मरण आणि भीमस्तुती. अंकुर फुलवणाऱ्यांचा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचं वैभव अर्थातच आपल्या तालुक्याचं नेतृत्व करणारे आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार 28 जानेवारी 2026च्या सकाळी बारामती तालुक्यात उगवलेला सूर्य बारामतीकरांसाठी कधीचाच मावळला. कारण तुम्हा आमचं सर्वांचं नेतृत्व करणारा आवाज या महाराष्ट्राचा वाघ हरवला. आदरणीय अजितदादा पवार यांच्या जाण्यानं बारामतीच्या पाठीवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हा दुःखाचा डोंगर घेऊन खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वजण आज या ठिकाणी उभे आहोत. आदरणीय दादांच्या पवित्र आत्म्यास परमेश्वर शांती देवो यासाठी आपण सर्वजण उपस्थित असणारे सर्वच जण 2 मिनिटं उभं राहून स्वर्गीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करणार आहोत. मी सावधान म्हटल्याच्या नंतर सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून आदरणीय दादांना या ठिकाणी श्रद्धांजली द्यायची. एक साथ सावधान.